हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा निवडणुकीबाबत अजित पवारांचं विधान, यंदा काय होईल हे ब्रह्मदेव आले तरी सांगू शकणार नाहीत। विधानाची तुफान चर्चा, अजित पवारांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा। विरोधकांच्या संविधान बदलाच्या आरोपाचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसला। मोदींनी नाकारला तरीही आरोप खोलवर रुजला होता, भुजबळांचं वक्तव्य। छगन भुजबळांना आवरा, त्यांच्या वयाचा आदर करतो, पण भाजपबद्दल उठसूट बोललेलं सहन करणार नाही, निलेश राणे यांचा इशारा। विधान परिषदेच्या 4 जागांसाठी महायुतीत आज खलबतं होण्याची शक्यता। 2 दिवसात 4ही जागांवर महायुतीत नावांची घोषणा होणार, सूत्रांची माहिती। महायुती मनसेला मदत करणार का, याकडे लक्ष। विधानसभेत 80-90 जागा देण्याचा शब्द, भुजबळांचं विधान। तर भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, दोन्ही मित्रपक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल, फडणवीसांची प्रतिक्रिया। पुणे अपघात प्रकरणातील कारवाईवरून अंजली दमानी यांचा अजित पवारांवर निशाणा। पुण्याच्या आयुक्तांना अजित पवारांनी फोन केला होता का, अजित पवारांची नार्को टेस्ट करा, दमानी यांची मागणी। नशेत गाडी चालवून लोकांना चिरडणाऱ्यांना 10 तासात जामीन, फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, पुणे अपघात प्रकरणावरून नाना पटोलेंची मागणी। माझी नियुक्ती शासनामार्फत, नियुक्तीवरील आक्षेपांवर डॉक्टर पल्लवी सापळेंची प्रतिक्रिया। ससूनमधील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करू, सापळेंची माहिती। त्रिसदस्यीय समितीकडून ससून रुग्णालय प्रशासनाची चौकशी सुरू। समितीच्या अध्यक्ष पल्लवी सापळे, गजानन चव्हाण आणि सुधीर चौधरी यांच्याकडून ससूनचे डीन डॉक्टर विनायक काळेंची चौकशी। पुणे अपघात प्रकरणातील ससूनमधील आरोपी डॉक्टर श्रीहरी हळनोरची प्रकृती बिघडली। आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी हळनोर सध्या पोलीस कोठडीत। ससूनमधील डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची शक्यता, टीव्ही9 मराठीला सूत्रांची माहिती। तर तारवे मंत्र्यांच्या निकटवर्ती असल्यानं कारवाई नाही, धंगेकरांचा आरोप। पुणे विद्यापीठात महाविकास आघाडी नेत्यांचं आंदोलन, विद्यापीठ परिसरात गांजा पकडल्याचा आरोप। सुषमा अंधारे, रवींद्र धंगेकर कुलगुरूंना भेटणार, विद्यापीठ परिसरात बंदोबस्त तैनात। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।